तसा इसका दया कमगावा तारुण तुझे देवान 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 तसा इसका दया कमगावा फोन लावून टाका कुठल्या काय नंबर कुठे गेला असेल त्याचा 61 62 पुरा मारतो स्वतः ट्रिक 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 हॅलो हॅलो मोठ्या कोणी तू मी बुट्टी बोरीने आपल्या बायको पोरासोबत सुखी आहो. तू सुखी राहते मी इकडे दुखी राहतो पोत्याचे गावले मोठ्या कायसाठी मा लग्न करून दे मोठ्या आबे लग्न करून दे तर तुला पोरगी देईल पोरगी देईल कोण म्हणजे तुम्ही एक गोष्ट आणतो मोठ्या आणतो तू सांगतो ते 4 एकर शेती आहे ते 2 एकर माय मानान करून देतो आपली 2 एकर वाय नाही काय कर पण मला लग्न करून दे मोठी अबे बे 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 आजच येतो लवकर ये हो हो तुला जर लग्न जर नाही करून दे तू असं मग मी आव ठीक आहे हो हो त्या बाई हा येड्याला कुठून वाचा फुटली म्हणतो कास्तकारी 4 एकर मी म्हणलं एकटा मसत तो 4 एकर आणि आता म्हणते त्या बाई लग्न करून दे वय झाली 35 वर्ष आणि त्या बाईनं आता याला पोपटी तरी कुठं मिळेल आणि याला पोरगी जर नाही पाहून दिली तर मोठा विचार आहे चला गेलो पाहिजे काहीतरी भजन म्हणून केलं पाहिजे हे केशवा वाचा मला सभेमध्ये येऊनी अरे अंगाची रे माझ्या साडी पातळी त्या गौरवाने माझी अरे अंगाची रे माझ्या साडी पातळी त्या गौरवाने माझी मोठ्या मी आलो मोठ्या मला सांग काय सांगू मोठ्या मा बरोबरीच्या पोट्यात 2 लेकरात बाप झाले मोठ्या 2 लेकराचे बाप झाले डोंगर पेटत सारे जगपाचे माम मन पेटत कोण पाहणार मोठ्या रात्री झोपायला जातो मोठ्या 12 वाजता पाचीच्या दोऱ्या निवडत बसतो मोठ्या बाजीच्या दोऱ्या निवडते हो मोठे वय किती झालं वय आता 35 36 चालू आहे तुले लग्न करून देतो हे गोष्ट बरोबर आहे अबे पण तुले पोरगी देईन कोण पोरगी भेटणार नाही तुले भेटणार नाही मला सांग ते शिक्षण किती झालंय 7-5 कोटी लावून उपर करतो आपण मोठा विचार आहे एक काम कर अबे आपला मामा आहे मामा सागर मामा त्याची पोरगी संध्या तिचं जर लग्न करत असल तर मग एकदम चांगलं काम म्हणजे मोठ्या गडबड नको मी फोन लावतो नंबर कोट गेला मामा देवाला 9860 त्याच्या घरच्या 2 बकऱ्या आणि आपल्या घरची 1 पाट हॅलो हॅलो मामाजी भाषा बोलतोय सूरज भाषा अरे नमस्कार भाषा अरे बाबा बहुत दिवसानं फोन केला ना मामाजी याच्यासाठी फोन केला कोणती गोष्ट आहे आपला लहान भाषा नाही का शुभ्या शुभ्या लहान भाषा त्याचं लग्न करायचं होतं मामाजी हो का तर मी म्हणलं तुमची पोरगी आहे ना संध्या माई मामबाई हो आता पोरीचं तर शिक्षण झालं पूर्ण आपण पोरीचा विचार घ्या लागेल एकदा तर विचारता का तिथे विचारतो ना तसं मग मी तुम्हाला सांगतो बरं ठीक आहे का म्हणते का
मामा म्हणते पोरीचा विचार घेऊन तुले सांगतो. मोठ्या ओ पण तुला फरक पुरम मी काढतो आता. वो पण तर फसू दे पहिले, मग त्याच्या बादच्या गोष्टी आहे, मग त्याचा फोन येऊ दे. ठीक आहे चल. चला बांधवांनो, एक मी गरीब कास्तकार माणूस, आता पोरीचं लग्नाचं वय झालं तरी पोरीला एक शब्द विचारून पाहतो. पहाई ग माझे लालाचे बाई संध्या, संध्या संध्या बाई ग, बाई संध्या, ए बाई संध्या. अगं संध्या, काय मला माझ्यावाल्या भाषेचा फोन आला होता. तुमचा भाषा म्हणजे माझ्या हाताची पोरं का? हा भाऊजी? प्रेक्षकांनी थोडे मागे होऊन जा. लेडीज साठी तिथे तो लहान जा. सुभ्या नाही का मा भाषा? हा, हॅलो. हा. त्याचं लग्न करायचं आहे म्हणे. अच्छा, कोणासोबत आहे बाबा? तर मी म्हणलं माझीच मुलगी आहे बा म्हणून. प्रेक्षकांनी मागे होऊन जा. तिथे लेडीजला बसू द्या. म्हणजे बाबा तुम्ही का माझं बोलणं केलं का? हो, मी तुझं बोलणं केलं. काय? पण त्यांना म्हणलं मी तुम्हाला हो म्हणू शकत नाही. म्हणलं माझ्या मुलीचा विचार घेणं पडेल मला. तुम्ही बरोबर बोलले बाबा. हा. पण तुम्हाला माहित आहे बाबा, हा बोल ना मा. माझं शिक्षण आता 12वी झाली आहे. हा झाली ना. तर मला समोर इंजिनिअरिंग करायचंय बाबा. हो मा, पण कसं आहे, आज ना उद्या लग्न करावंच लागल. आणि तू शिक्षण बा म्हणून तुला ड्युटी लागल हे आज पक्क आहे नाही. पण बाबा गोष्ट ही लग्नाची आहे बाबा. मी एवढ्या लवकर नाही, पण मला तुम्ही नाही का 1 दिवसाची वेळ दे बाबा. हा ठीक आहे मा, 1 दिवसाची संधी देतो तुला. आणि तू मला सांग या वडिलाकडे थोडस पाय. ठीक आहे बाबा, ठीक. ठीक आहे. मला भासाजीले फोन लावतो का पोरगी 1 दिवसाची वेळ मागत आहे भाऊ. हा हॅलो भासाजी. हा मामाजी नमस्कार. अरे पोरीनं तर हो म्हणलंय, पण एका दिवसाची वेळ मागितली तिनं माझ्याकडून. विचार करायसाठी का? हो, अरे तिच्या बहीण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. मी आपल्या भावाला सांगतो. मी जसं तिनं हो म्हणलं का तुरंत तुम्हाला फोन करतो. ठीक आहे. ठीक आहे मामाजी, ठीक आहे. हा ठीक आहे. अबे सुब्या, का म्हणते मोठ्या? मामाचा फोन आलता. हो. पण मामा म्हणे 1 दिवस थांबा लागन म्हणे. मोठ्या हा तू पागलाच मोठ्या. काऊन? 1 तास महत्वाचा पेरणीचा. मग कसा होईल मावाला? काही नको करू. चल आता आपण येऊन काय घुमून तिकून आसपास पण घेऊन चल. फोन येईल ना. पक्का फोन येईल पक्का. अबे नाही आला तर त्या भाऊ आहे पुरा त्यासाठी कोठून मी पोरगी आणि पण लग्न करून देईल. म्हणजे नाही भाऊ आहे मला तर मला बेकार काय सांगू बाई, आता बाबाला तर ही गोष्ट सांगू शकत नाही मी. पण काय करू, 6 वर्षापासून एकवते आणि त्याला मला भेटायला बोलावते. त्याची थोडीशी राय घेते. 1 7 3 3 14. ट्रिलिंग. हॅलो, हॅलो, बोल. ए पिल्लू कुठे आहेस तू? अगं मी घरीच आहे. अरे महेश, मला तुला अर्जंट भेटायचं आहे. असं कोणतं काम पडलं का तुला अर्जंट? बाबू, मी तुला फोनवर नाही सांगू शकत. तू मला लवकर भेटायला ये. बरं कुठे येऊ भेटायला? तू ये मोहब्यामध्ये तिथे मंडई आहे. मी बाबाला सांगते मी कॉलेजला जाते म्हणून मी बाबाला चाट मारते. ठीक आहे येतो म्हणजे तुम्ही तिकून या लवकर हो, या हो, बरं. येतो. चला, एका मुलीवर आपलं प्रेम आहे. 6 वर्ष झाले. असं कोणतं तिला अचानक अर्जंट काम पडलं. आपण जाऊन बघितलं पाहिजे, पण काहीतरी बोलत चालत गेलं पाहिजे. पता ना चलेगा किसी बात का, पता ना चलेगा किसी बात का, कि है आज वादा मुलाकात का, कि है आज वादा मुलाकात का. पता ना चलेगा किसी बात का, पता ना चलेगा किसी बात का, कि है आज वादा मुलाकात का, कि है आज वादा
वेळ झाला, मी इथे येऊन गेलो तरी पण हे याचीच आहे. हाय पिल्लू, अगं मी इकडे उभा आहे या साईडला. हाय मला सांग, तू आहे माझ्यापेक्षा उंच हा आणि मी तुझ्या समोर आहे वासरू. मग तू प्रेम कसं केलं माझ्यावर तेव्हा नाही समजलं तुला? प्रेम हे प्रेम असते, हो याच्यात लहान मोठ्याचा नेम नसते, हा क्षण भऱ्याचा गेम असतो. हो का? पण मला हे सांग, तू एवढा उशीर कशाला लावला? अगं मी कामामध्ये होतो, माझं हातचं काम टाकून मी तसं धावत आलो. बरं झालं ना महेश, मी काय करू? सकाळपासून नाही का माझं दिमाग कुठेतरी गेला. काहून का, काय झालं? अरे माझ्यावर रागवशील नाही पण हं? नाही नाही सांग पा, गोष्ट जर चुकीची असेल तर मी नक्की रागवेन. नाही माझी चुकी काहीच नाही जी. नाही आहे? नाही मग सांग कोणती गोष्ट आहे? महेश, आज नाही का माझ्या बाबाला नाही का माझ्या हाताच्या मुलाचा फोन आला. हा आणि तो नाही का लहान माझ्या हाताचा मुलगा शुभ्या, हो शुभम. त्याचं लग्न करायचं आहे म्हणते. तर मग मोठं जातं का म्हणते, हा तुमची संध्या खालीच आहे म्हणते. हा तर जमते का म्हणते. मला सांग, तू त्या लग्नासाठी होकार दिला का? पागल आहे का तू? तुला माहित आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आणि मी 6 वर्षापासून आपलं प्रेम आहे. जेवण करायला जातो त्या ताटामध्ये तू दिसत, हो झोपायला जातो झोपेमध्ये तू दिसत. हो ना. मग मी तुझ्याशिवाय खरंच राहू शकतो का? पिल्लू, सेम कंडिशन माझं तसंच आहे. कॉलेजला जाते, रस्त्याला झाड दिसते, त्याच्यात तू मला अरे दिसते. बापरे, एवढं प्रेम आहे का ग तुझं? पुस्तक खोलते, पुस्तकामध्ये तू दिसता. खरंच का? जेवण करायला जाते, जेवणामध्ये तू दिसता. भाजी बनवते तिथे मीठ नाही टाकत, काही टाकत बरं नाही. मी काय म्हणतो, तुझी आठवण नुसतं. तू लग्नाला होकार दे. हा? लग्नाला होकार दे तू. हो कर देऊ. हो, ज्या दिवशी तुझी लग्नाची तारीख निघाली हा. त्या दिवशी दोघेही पळून जाऊ आपण. बापरे, त्याला टाक चुली. आपण पडून जाऊ. पण तू तुझा विचार पक्का कर. माझा विचार पक्का आहे. मी लग्न करणार तुझ्या सोबतच, मरणार तर तुझ्या सोबतच. जिएंगे तो साथ में, मरेंगे तो साथ में. कबूल आहे तुला? कबूल आहे. काही सांगते का? मी सांगू तुला? तुम्ही सांगा ना. सांगू? हो. तू दिल ना देती तो मैं दिलदार नहीं होता. तू दिल ना देती तो मैं दिलदार नहीं होता. तू हाथ ना पकड़ने देती तो मैं गुनहगार नहीं होता. तेरे हुस्न का दीवाना हूँ गोरी, तेरे हुस्न का दीवाना हूँ गोरी, तेरे हुस्न पे मरता हूँ. आके बाहों में लिपट जा सजनी, प्यार तेरे से करता हूँ. एवढं प्रेम करते महेश माझ्यावर? जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई यार. प्यार में हद से गुजर जाना है, जीना है तुझको या मर जाना है. प्यार में हद से गुजर जाना है, जीना है तुझको या मर जाना है. जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई यार. प्यार में हमसे गुजर जाना है, जीना है तुझको या मर जाना है. प्यार में हमसे गुजर जाना है, जीना है तुझको या मर जाना है. बापरे, एवढं प्रेम? तुझ्याशिवाय राहू शकत नाही का मी? मी पण नाही राहू शकत. बरं मला एक सांग, का? मला भरपूर वेळ झालाय, हो मी घरी निघालो पाहिजे ना आता जायसाठी. हो, तुम्ही पण जा. मी पण नाही का कॉलेजची ठीक आहे, बाय, लव यू, लव यू टू बाबू. बाय. बाय.
चला बाई कशी बशी करून घरी आली. आता काय करते, बाबाला आवाज देते आणि बाबाला एक आनंदाची बातमी देऊन देते. बाबा, अहो बाबा, हा बोल मग. बाबा, हा बोल ना. आनंदाची बातमी. बापा कोणती? हा सांग ना. बाबा, तुम्ही मला सकाळी विचारलं हा नव्हतं हा की संध्या तुझं राय काय आहे म्हणून? हा. बाबा, आय एम रेडी. रेडी का? येस. अगं संध्या मला हेच हेच तुझ्यापासून अपेक्षा होती का माझी मुलगी माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही म्हणून. हो बाबा. मी आता माझ्या भासाजीला फोन करतो ठीक. आणि तसं सांगतो. हो हो सांग. हा हॅलो भासाजी. हॅलो हॅलो भासाजी. हा माझ्या मुलीनं होकार दिली. हो हा या ना. हा ठीक आहे. हो मोठ्या ते असं कसं लग्न नाही जुळत मी पाहिजे. तू एक काम कर, हो, कपडे घाल नवीन मध्ये. नवीन घाल कपडे, लवकर नवीन. अरे माझ्या भावाच्या लग्नाला घरी. वा वा, वा वा, वा. कपडे घालून या लवकर नवीन वाले. नवीन वाले कपडे घालून या लवकर. ये हार आले. लवकर ये. लवकर ये. कृष्णा भाऊ राहुल सुरेश भाऊचं स्वागत करते. कृष्णाजी राऊत संत्र्याचे ठोक व्यापारी यांच्याकडून राऊळकर यांच्याकडून 500 रुपये भेट आलेली आहे. मी आणि माझा मंडळ अत्यंत ऋणी आहे. खूप ये ना बे लवकर. चालणार रे पोरगी पाहिले जाता लवकर एक तर भेट नाही. ये लवकर. चाललं लवकर. पोरगी भावाले कपडे हे सामान धरलं ना आपलं. त्या माझे कपडे मग हे गाऊन घालून ना. हे गाऊन काय हे जाऊन न मोठं हे आणलं कुठून आणलं हा गोवा. मला जागा गोवा. जायचं का? हो चलो चलो. मामाजी हो मामाजी म्हटलं मामाजी. अजी नमस्कार जी. भासाजी नमस्कार. नमस्कार मामा. मी काय म्हणतो मामा, हा बोला ना. शुभ्या मामाच्या पायाला. मामाजी नमस्कार जी. भासाजी करतो. का करता? नमस्कार. हा भेटन पोरगी भेटन टेन्शन नको. मी काय म्हणतो मामाजी, हा बोला ना भासाजी. चादर कुठं हातरली? हा इकडे हातातली आणि बसा ना. बरं. मी पोरीला आवाज देतो. बोलवा मामाजी संध्याने. आता लहानपणी आलो आणि ते मामाच्या घरी माझ्या नको
हे लहानपणी आलो होतो का नाही हे एवढे लोक मामानं पोहे खाले बोलवले का बे તમે શું સમજો बाई संध्या पोहे खाली झाले असतील चाय पाणी काय बाई संध्या हा पाहुणे आले म्हणलं पाणी घेऊन ये पटकन आता मी काय म्हणतो तू एका मिनिट थांब पोरीले विचारपूस मी करतो त्या गोष्ट मी करतो लग्न मला करा काय असं आहे दाखवलं ना आपलं बरोबर ठीक आहे बाई ए बाई बोला ना जी बाई बोला ए बाई बोला ना बाई बोला ना जी ए बाई नाही नाही तिचं का खरंच घुसते का बाई या बाई नाही नाही खरंच घुसते का? तुला काही अक्कल आहे का ती जर बहिणी असली मी का point आहे, point आहे, point आहे, point आहे. बाई हा तुझं नाव काय ना माझे नाव संध्या बादल नवघरे संध्या बादल नव्हतं बाई हा त्या मागपूर काय मा माझं नामपूर रामटेके रामटेके मध्ये मागपूर आपल्या बरोबर आहे ना हा. आहे ना बाई हा तुझं शिक्षण किती झालं मा माझं शिक्षण BA फर्स्ट इयर चालू आहे म्हणजे 13वी ते राहिलं बाई तुला एक गोष्ट विचारू का विचारा ना एक नाही दोन विचार घबराय नका मजा करायला पुढे करायला का विचारपूस मी करेन बाई हा खोटं तर कधी बोलतो नको खरं तर कधी सांगतो नको ठीक आहे बाई हा तू या माझा कोणाशी कोणाशी काही काही लपडा वगैरे बाबा माझ्याकडे इकडे ओ बापाजी मामाजी क्षमा करा अरे हा शुभ्याला मामाजी आपल्या घरच्या गोष्ट आहे तिली केला लपडा हे बोलण्यामध्ये अजून सुचत नाही ना थोडं सांगा वारे मेरे शेतीकडे बरोबर आहे ए बाई काही टिंग टिंग मामबहीण नात्याने विचारत होता, घरची गोष्ट आहे आपल्याला ठीक आहे काय दादा आहे नाही ना तुझं नाही नाही माझं तसं नाही मी तशी नाही तशी नाही ना बस नाही आहे म्हणते अजून काही विचारायचं आहे का पाहिजे हा थोडीशी उभी होत असता तुझ्या पायाने बोलत पाहू दे 2 4 6 त्याला किती बोट आहे 6 म्हणजे तिला बोट बरोबर आहे बाई हा एक गोष्ट विचारू का विचारा ना तुझे मुलगा पसंत आहे का मला हा हा शुभ्या हा मुंबई में आपली तुझ्या तुला मुलगी पसंत आहे का मोठ्या माझ्या दात जन्म होती तरी असा माल भेटणार नाही तुला मुलगी पसंत आहे मामा हा बोला ना मासाजी लडका लडकी राजी हा काय को करना हाजी हाजी बरोबर एक काम करून हा पुढच्या हप्त्यामध्ये सोमवारचं लग्न पुढच्या हप्त्यात किती काही नाही पांढरा सोमवार येणारा सोमवार बरं येणारा सोमवारी मामा लग्न पक्क 2 तर्फा लग्न राहील 2 तर्फा लग्न ठीक आहे मामा हा हो खर्च मी लावतो आखरी लग्न आहे ठीक आहे पाय लागून घे सून ही भावा दे पैसे मोठ्या दे पैसे पाला दे बाबा मोठ्या एक काम कर वाजेवाल्याला ठरवून देतो लांबच लांबा लावू नको अगोदर वाजेवाल्याला फोन करून टाक हॅलो 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 बोला ना अरे मी म्हणलं ते तारीख खाली आहे का तुमची सोमवारची हो आहे ना खाली सुरत बोलतो बोला. आप लग्न वाजेवाले 15 जण येतात 15 जण इथे पाहिजे 15 ऐ! माझा मैत काढतेस का हा 52 लोकांची बँक पार्टी बरं 52 लोकांची बँड पार्टी घेऊन येतात पाहून लोकांची पाहिजे का हा हा बरं, बरं. ठीक आहे
पैसे देऊन देऊन तुम्हाला बरोबर 25,000 रुपये अडवून पाहिजे पहिलं. ऍडव्हान्स ऑनलाईन मारतो फोन पे तुम्हाला फोन पे मारतो ठीक आहे हा. काय वाजत मी दाखवायचं आहे का? नाही 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 बस बस तेवढं. आता नको Direct, डायरेक्ट direct. डायरेक्ट ठीक आहे बे, मी का म्हणतो अगा बाई रे बाई हे वाजेवाल्याचे तोंड पैशाला कोण चटक राहिले अगा त्याला माझ्या तू सांगू का त्याच्या वरती भेटली पोटात तरी खूप समाधान द्यायचं बाईले फोन करायचा राहिला हॅलो हॅलो दादा बाई बाई कामा आनंदाची बातमी आनंदाची कोणती बातमी शुभ्याचं लग्न जुळलं बाई हो रे दादा मी का म्हणतो तुला सांगितलं नाही बे घाई गडबडी मध्ये हो फाटवा कुठे गेला फाटवा फाटवा कर्नाटकला गेला ड्युटीवर अरे बापा रे भाऊजी मी ना घरी राहत नाही एक काम कर दोन्ही फासे घे हो. आणि लवकर घरी ये बरोबर ठीक आहे ठीक आहे हो आली लवकर ये सोमवारचं लग्न आहे, हळद लवकर लावायची आहे. हो आली आली चल बाई माझ्या दादाचा कॉल आला होता म्हणे हा पोटा तर एकदमच पागल आहे दादा म्हणे लग्नाला ये म्हणे पण त्या सुब्याला खाऱ्याला कोण पोरगी दिली असेल म्हणते पण कोण इज्जत अशी करते जाऊनच पाहिजे माझ्या दादाच्या घरी लग्न करून थांबायची मामाला आवाज देते मी दादा अरे दादा एवढा लाड कर बाई किती समाधान लागणार भाषा हे बाई बे तुझ्या एक भाषा खाऊन कारण एक भाषा खाऊन बुरा आहे मोठ्या मोठ्या हा माय वंश ए काय बी बोलते पागलावानी इकडे ए बाई कावा तुम्ही लवकर तयारी करा हळदीची हो हो ठीक आहे अगं मोठ्या हा भाषा तुझू पाहिजे म्हणजे पागल असतं का रे अरे तो लहानपणी माहित आहे का त्याला गायच्या दुधात येत होतस का तू रोजही म्हणून तर म्हणते तुला काय आता म्हणतो हळदीची तयारी करा डाय का मी गावतो फटाफट मध्ये ए बाई नवर जो तयार कर हो लवकर. हजी ओ मन मो गणेशा सुरुवात करतो गायनाला नमस्कार सर्व बांधवाला देवा अरे आज गावतो गण खरोखर मोह बघावाला आज गावतो गण खरोखर मोह बघावाला खरोखर मोह बघावाला आज गावतो गण खरोखर मोह बघावाला हो
न्यावा प्रणमाचा शेवटाची न्याना देवा अरे कर विघ्नाचा नाथ बोलया दे आपुल्या गावाला अरे आली आली गा गहनाची सहवारी वाली आली गा गहनाची सवारी अरे आले गा गहनाची सवारी वाली आले गा गहनाची सवारी आली आली गा उंदरावर बसून गाली आली गा उंदरावर बसून आले आले गा उंदरावर बसून गाली आले गा उंदरावर बसून हो तुझ्या दासाचं लग्न हो दासाचं लग्न देवा केलं बोलावं नवच्या नयन केलं बोलावं नवच्या नयन केलं ओ सालाचे सोहळा ओ सालाचे सोहळा ओ देव गणपती ओ वाडा देव गणेश ओ वाडा देव गणपती ओ वाडा देव गणेश ओ वाडा गणपती ओ वाडा देव गणेश ओ वाडा गणपती ओ वाडा देव गणेश चलो फटाफट करा तयारी अरे येडा मानवर दे अरे येडा मानवर दे अरे तयार होते हो येडा मानवर देव अरे तयार होते येडा मानवर देव तयार होते हो येडा मानवर देव तयार होते हो येडा मानवर देव अरे हळद घेते हो येडा मानवर देव अरे हळद घेते येडा मानवर देव हळद घेते हो येडा मानवर देव हळद घेते हो येडा मानवर देव अरे शेवड्या खाते हो येडा मानवर देव अरे शेवड्या खाते हो येडा मानवर देव शेवड्या खाते हो येडा मानवर देव शेवड्या खाते हो येडा मानवर देव अरे परनू जाते हो येडा मानवर देव अरे परनू जाते हो येडा मानवर देव परनू जाते हो येडा मानवर देव परनू जाते झालं का रे तयारी झाली का चला अरे कुडकुडचा कोली पाही बैल पडाला कुडकुडचा कोली पाही बैल पडाला अरे येडा मानवर देव परनो चालला अरे येडा मानवर देव परनो चालला कुडकुडचा कोली पाही बैल पडाला कुडकुडचा कोली पाही बैल पडाला येडा मानवर देव परनो चालला येडा मानवर देव परनो चालला वाजेवाले कुठं गेले फोन लावता फोन लावतो हॅलो हॅलो वाजेवाले अरे आले का हो आलो आलो आता चल वाजवा मग साला तू माई मैत काढायला आलास पण लग्न वाजवायला आला. हात पुढं हात पुढे माहितीला वाजा
इकडले लोक बहुत पैसे वाले आहे. मी का म्हणतो हा जाणं सांगू दे आपला जाणं साहित्य मंदिरात. तुम्ही मंदिरात थांबा. तो तर मला लग्न आहे. हा मी मामाचं पाहुणे येतो, तयारी झाली का नाही झाली तर. तू लवकर ये हा हो ठीक आहे. हा चला, लग्नाची तयारी झालेली आहे. पण सगळे जण लग्नाला येता, पण डबे बांधून नको नाही, ज्या बायाला सांगतो डबे बांधून नको तिच्या. त्याला मुलीला आवाज देतो, बाई समजा. काय झालं दादा बाबा? बाई मी बँकेमध्ये चाललो. काऊनजी बाबा? ऍड्रेस वाल्याचे सगळ्याचे पैसे द्यायचे आहे ना, सगळ्याचे अरेंजमेंट लावून ठेवलं आम्ही तसं. हो का? हो बरं जा, तुम्हाला किती वेळ लागल? बस मी लवकर गेलो आणि लवकर आलो. ठीक आहे बाबा, तुम्ही जा. हा ठीक मी आहे. इकडे सगळं सांभाळून घेते. हो हो चला, नशीबच माझं खूप चांगलं आहे. अचानकच बाबाले बँकेचं काम पडला आणि आता माझ्याकडे 1 तास आहे उरलेला. अशी करते, महेशला फोन लावते, त्याला पटकन घरी बोलावते. ट्रिलिंग ट्रिलिंग. हॅलो. हॅलो. हा बोल अरे पिल्लू, काय महेश, झालं? कुठे आहे तू? मी घरीच आहे. अरे बयाला लवकर ये घरी. तुला माहित आहे हा. बाबा नाही का बँकेत गेले आहे. बरं बरं ठीक आहे, येतो येतो. आपल्याकडे फक्त 1 तास वेळ आहे. ठीक आहे येतो येतो. लवकर या. हाय पिल्लू. अरे आलो ग, मी लवकर आलो. पटकन बॅग घेऊन ये. हो, मी आत्ताच बॅग घेते ती पटकन. झाली का तुझी तयारी? याच्यामध्ये सगळं काही घातली माझी गरजेची वस्तू. तू तुझा विचार पक्का केला? हो, माझा विचार पक्का आहे. पक्का ना? हो. चाल मग निघायचं. चला. हम प्यार करने वाले, दुनिया से न डरने वाले, दुनिया से न डरने वाले, प्यार करने वाले को जलाएंगे, प्यार में जिएंगे मर जाएंगे, प्यार करने वाले को जलाएंगे, प्यार में जिएंगे मर जाएंगे। चला, बँकेतून पैसे घेऊन आलो. पुरीला आवाज मारतो. पोरगी घरी दिसून ना राहिली. पूर्ण घरामध्ये पाहिलं, पोरगी दिसून ना राहिली. आणि हे पळून तर नाही गेली. मामाचे तयारी झाली का सांगू बाबाजी तुम्हाला? आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की. चलो चलो चलो. बाई कुठे? बाई भासाजी तुम्हाला का सांगू जी? का सांगू जी म्हणजे? अजी मी बँकेमध्ये गेलो. हा
आणि घरी येऊन पाहतो तर संध्या घरी नाही गेली. मला वाटतं ते पळून गेली. त्यापेक्षा मला खूप विचार आला का माझी इज्जत कसं होईल. अरे पण बासा, ए मामा, अरे पण मला काहीच नव्हतं माहित. ए मामा बोल ना बासा. मा भाऊ मला उभा कापते का तर माहित नाही. अरे बापा तुला उभा का मावर बी म्हणण्याची वेळ आली ना. अरे मला म्हणे 35 वर्षानं ती ओपन तर फस अबे फसली ओपन. फरक कुठं जाऊन पराली तर भगवान जाणे. मामा बोल भाषा. तुला बैठकीमध्ये म्हणलं होतं का त्या पोरीचे टिंग टांग काही आहे का. अरे पण मला पोरीला बी काही सांगितलं नाही ना. अच्छा तुला माहित आहे का कुठं आहे बा म्हणून. ते माहित आहे ना तुला फक्त माहित आहे ना. हो मला माहित आहे. तर बस एक काम करा तर हा पहिले मा नवर देवाले चाल पाहिले का म्हणते. हा ठीक आहे ना चला. पण तुम्ही सोबत राहायच्या मी तुमच्या मागे. बरोबर आहे तू वरते रे सुरत. चाललं लवकर झाली चाललं. शुभ्या हे गोष्ट सांगू. एक ना 10 सांगा ना. शुभ्या तयार झाली का. झाली. संध्या माय होणारी बायको संध्या संध्या पराली म्हणते. वासाची शुभ्या शांत व्हाय. मी का म्हणतो कोणत्या बापाले बे ऐकून घे. कोणत्या बापाले वाटते का आपली पोरगी परायला पाहिजे मामा. ए मामा हा बोला वासाची. भाऊ विचारला मी का म्हणतो. ते पोरगी कुठं पराली हे तुला माहिती आहे का. हो माहित आहे ना. कुठं पराली गावातच पराली. एक काम कर तिच्या घरी चाल. हा ठीक आहे चला मला घेऊन चाल. हो चल रे शुभ्या. अरे महेश अरे घरी आहे का महेश. बापा मामाजी इकडे कसे का आले. अरे का कसं तू मा पुरीला घेऊन पराला. मामा हात आहे का. हो याच होय. बरं मला एक सांगा. तुम्ही मला मारहाण करणारे कोण. आम्ही तुला मारहाण करणार कोण. तुला पोरगी कोणाची पळून आणली. पोरगी पळून आणली. मला काही लेनदेन नाही. माझं प्रेम होतं. मग माझं 6 वर्षापासून प्रेम होतं. जाऊ देऊ का तेल लावत. मग तुला आता काय केलं. जे बाबासाहेबांचं संविधान पाहिलं का कधी. त्या संविधानामध्ये जो कायदा दिला त्या कायद्यानुसार माझ्या कोर्टातून लग्न झालं. एक फोन लावला सर्वे अंतर. मी का म्हणतो तुमचं कोर्ट मॅरेज झालाय. हो एक काम करा तुम्ही त्या पोरीले बोलवा. ठीक आहे. जे पोरगी माझी मांबई आणली तुम्ही ना पळून. ठीक आहे ठीक. मोठ्या देतात आणि लग्नाच्या दिवशी दुसऱ्या पोरासोबत उठून पडता. तो गावामध्ये बाप का बिचारा खाली पाहिजे का. तो बाप बिचारा गावामध्ये खाली पाहिजे का. ते माय बिचारा गावामध्ये खाली पाहिजे का. तो भाऊ बिचारा गावामध्ये खाली पाहिजे का. माय बहीण पराली का सांगा लोकाले. माय कोणता बाप सांगा आपली पोरगी पराली म्हणून. 20 वर्षाच्या मायने तुला पोटामध्ये ठेवली. जी 1.5 किलोची असताना तुला थैलीसारखं वागवलं त्या मायची तुला थोडीशी किंमत ठेवली. ज्या बापानं 20 वर्ष रात्र दिवस वकर हकलला शेतामनी राबला तुला शिकवलं तुला सौरवलं. त्या बापाची एकच इच्छा राहते का माय पोरगी सुखाच्या घरी पडली पाहिजे म्हणून तुमचं लग्न करते. त्या बापाली विसरली. आपल्या बापाली विसरली. आपल्या मायली विसरली.
आपल्या भावाली विसरली लग्न करायला मनाई नाहीये पण हे कोणती पद्धत होईल तुम्ही साक्षीदार होऊ देता कुकू लावणी होऊ देता अंगाला हळद लावून घेता आणि दुसऱ्या पोरासोबत पडता बाई हे चुकीचं आहे हे समाजात घडायला नाही पाहिजे हे चुकीची पद्धत आहे माय बाबाची गरिमा जाण लक्षात ठेव बाई काय म्हणतो मी तुले लक्ष ठेव बाई भाऊ भावाच्या वैरी होते जेव्हा गोष्टी येते शेतीच्या हिश्श्याची बहीण भावाची अक्षी तोडते जेव्हा वाटचाल होते पैशाची कोणासाठी शेती तर कोणासाठी पैसा मोठा झाला आणि तुने एका झटक्यामध्ये रक्ताची नाती तोडली मध्ये हा मोठा विचार आला आयुष्य हे 50 वर्षाचा आहे बाई किती वर्ष जगाल ना किती वर्ष खाल एकदा कधी गड्ड्यात गेली तर तुलेच ना माहिती तुमच्या पोट आहे माल ज्या माय बापानं जन्म दिला जाणारे जरी तुझे पाय आहे नेणारे जरी त्याचे हात आहे पण जाणारे तुझे पाय आहे म्हणून त्या सावित्रीबाईचा आदर्शमान नजरेसमोर त्या जिजाईचा आदर्शमान की मायबाप काय म्हणून त्या मायबापाची गरिमा जाण बाई जन्म 10 वेळा नाही भेटणार एकच वेळा भेटन आणि ज्या माय बापाच्या पोटी जन्मली त्या बापानं थाटानं म्हणलं पाहिजे का नाही हे माझी पोरगी आहे त्या बापाले म्हणते बाप त्या बापाले म्हणते पोरगी ते पोरगी ते जीवन आणि म्हणून मी काही म्हणतो अरे शांत झाली शालू झाली अरे आता कुणाचं अरे शांत झाली शालू झाली अरे आता कुणाचं अरे आला बाबूराव आला बाबूराव अरे आला बाबूराव आला बाबूराव शांत झाली शालू झाली आता कुणाचं शांत झाली शालू झाली आता कुणाचं आणि म्हणून मी तुला काय म्हणतो जरा लक्ष असू दे बाई